अरे बापरे! प्रेक्षकांनो, मोठाच्या मोठा ड्रामा बघायला मिळणार आहे तुम्हाला आज सगळ्यांना. पण तत्पूर्वी तुम्हा सगळ्यांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा. सुरुवातीला आपण बघतोय की सपकाळ खूप चिडलेला असतो. तो म्हणत असतो की पाणी डोक्यावरनं चाललंय, आता बस झालं, तुम्ही फसवलेत मला धोंडे पाटील, आता मी नाही सोडणार तुला, याची किंमत तुला मोजावीच लागेल धोंडे पाटील. या सपकाळची मैत्री बघितली आहेस तू, आता दुश्मनी बघशील. नाही तुला रस्त्यावर आणणार ना तर नावाचा सपकाळ नाहीये मी. आता बापूसाहेब म्हणत असतात की अहो मी समजवतो युवराजला, जरा शांत व्हा तुम्ही. इकडे पिंकी आणि युवराज फुल रोमॅन्स मध्ये असतात. पिंकी म्हणत असते आम्हाला जायचं नाही सोडून धनी. युवराज म्हणतो हे बरं आहे तुमचं, सोडून जातात तुम्ही, वचन घेता आमच्याकडून. पिंकी म्हणते आता आले ना मी, द्या बरं वचन मला, तुम्ही सोडून जाणार नाही. आता युवराज म्हणतो त्याच्या आधी एंगेजमेंट करून येतो ना. पिंकी म्हणते अहो कॅन्सल करून येतो. पिंकी चिडते आणि म्हणते जा ना जा, एंगेजमेंटच करून या तुम्ही. युवराज म्हणतो जाऊ का. मग पिंकी पुन्हा त्याला जवळ घेते आणि म्हणते माझे धनी, नाही जायचं कुठे तुम्ही. युवराज आणि पिंकी दोघांनाही एकमेकांना सोडावंसं वाटत नाहीये, पण बाहेर मितालीने मात्र थैथयाट करायला सुरुवात केली आहे. मी आता युवराजला आत्ताच जाऊन विचारते की नेमकं त्याच्या मनामध्ये आहे तरी काय. आणि ती आता निघाली आहे तरा यांच्या रूमकडे. इकडे युवराज पिंकीला म्हणत असतो बाहेर जाऊन काय सांगू सगळ्यांना. पिंकी म्हणत असते बरं जा बाहेर तुम्ही. युवराज म्हणतो जोपर्यंत आम्ही येत नाही तोपर्यंत रूमच्या बाहेर पडायचं नाही. पिंकी म्हणते नाही पडणार. युवराज म्हणतो नाही, नेहमी हा हा करता आणि तुमच्या मनाला येईल तसंच वागता. पिंकी म्हणते ऐकेल मी तुमचं. आता युवराज खोलीच्या बाहेर पडतो तेव्हा मिताली पण तिथेच आलेली असते. युवराजला ती म्हणते व्हॉट इज ऑल धिस युवी, व्हॉट द हेल, मी तुझी कारभारीण होणार आहे ना, तू त्या पिहूला का कारभारीण म्हणलास. आता युवराज म्हणतो चला या तिकडे बोलूयात आपण. युवराज आता तिथे आलाय सगळ्यांच्या मध्ये हॉलमध्ये आणि सगळ्यांना म्हणतोय हे बघा सॉरी पण मी ही एंगेजमेंट आणि लग्न करू शकत नाही. विथ ड्यू रिस्पेक्ट मी सगळ्यांना सॉरी म्हणतोय. आता हे ऐकल्यानंतर खूप धक्का बसलाय बापूसाहेबांना. तो स्पष्ट म्हणतो मितालीला की तुम्ही आमच्या कारभारीण होऊ शकत नाही. मग मिताली आणखीन चिडायला लागते. मिताली खूप चिडचिड करत असते. ओ गॉड मी या मुलाचं काय करू आता. सपकाळ म्हणतो धोंडे पाटील तुम्ही साप आहात हे माहीतच होतं आम्हाला, पण ही सुद्धा सगळी सापाचीच पिल्लावळं निघालीत. युवराज खूप चिडतो आता आणि म्हणतो ए सपकाळ तोंड सांभाळून बोलायचं. सगळे युवराजला रोखतात की तू असे एकदम अटॅक करू नकोस त्यांच्यावर म्हणून. पण आता सपकाळ म्हणतो तुम्ही उपकाराची परतफेड अशी करताय ना, ठीक आहे मी पण बघून घेईल तुम्हाला. तुमच्या डोक्यावर छप्पर राहणार नाही ना अशी व्यवस्था करतो. नाही तुम्हाला रस्त्यावर आणणार ना तर लक्षात ठेवा. बापूसाहेब हात जोडून माफी मागत असतात. युवराज मात्र खूप चिडलेला असतो. बापूसाहेब म्हणतात सपकाळ साहेब नका डोक्यात राग घालून घेऊ हो. सपकाळ म्हणत असतात अशी असतात का कुठे पोरं. युवराज त्यांच्या अंगावर धावून जात असतो. दाखवतो तुला कशी असतात पोरं. तेव्हा सुशीलाबाई त्याला बाजूला नेतात आणि म्हणतात बस झालं ना, बस कर, काय चाललंय तुझं. त्या रस्त्यावरच्या पोरीला तू कारभारीण म्हणतोयस, डोकं बिकं फिरलंय काय तुझं, भिकेचे डोळे लागलेत का तुला. युवराज म्हणतो फिरलं होतं डोकं माझं पण आता ठिकाण्यावर आलंय. बोललो आम्ही त्यांना कारभारीण कारण त्याच आमच्या कारभारीण आहेत. हे ऐकल्यानंतर सुशीलाबाईंच्या पायाखालची जमीन सरकली आहे. आता बापूसाहेबांनाही नवल वाटले की ह्याला कसं कळलं. पण आता युवराजने थोडी पलटी मारली आहे. तो म्हणतोय की पिहूबाईंवर आमचं खरं प्रेम आहे, आम्हाला त्या खूप आवडतात आणि आम्ही त्यांच्यासोबतच लग्न करणार आहोत. आणि हे बघा सपकाळ साहेब आम्ही ही एंगेजमेंट करू शकत नाही. आणि सगळ्यांनाच धक्का बसलाय प्रेक्षकांनो. ही मिताली तर एवढी चिडते आणि म्हणते माफ कर, इतकं सोपं वाटलं का रे तुला. खरं तर प्रेक्षकांनो युवराज आणि पिंकीच्या खेळामध्ये विनाकारण या मितालीचा बळी गेला. तिला हे सगळं कन्व्हिन्स करून सांगितलं असतं ना तर कदाचित तिने ऐकलं पण असतं. पण अशा पद्धतीने तिच्याशी असं म्हणजे तिची प्रतारणा करायची नसते युवराजने असं मला वाटतंय. ती खूप चिडते आणि म्हणते तू काय माझ्याशी लग्न करणार नाहीस, मीच तुझ्याशी लग्न करणार नाही. आता ती तिथून निघून जाते आणि हे सपकाळ साहेब तिला म्हणतात थांब मिताली बेटा थांब. आणि युवराजला आणि बापूसाहेबांना धमकवतात सोडणार नाही मी तुम्हाला. गजराज नाही तुला रस्त्यावर आणला ना तर बघ शब्द आहे माझा हा. आता बापूसाहेब पण घाबरलेत. पण आता युवराज तिथे असलेल्या सगळ्याच लोकांची माफी मागतो आणि सांगतो की आता हा साखरपुडा होणार नाहीये. तेवढ्यात युवराजला फोन येतो भाल्याचा. भाल्या सांगतो अहो दादा तो उपसरपंच सापडलाय आणि तो तिथे कर्नाटकात लपून बसलाय, पकडूया का त्याच्या पंटरला आणि सगळी खबर काढूयात. युवराज म्हणतो आलोच आम्ही तिकडे, त्याला पाताळात जरी लपू दे पण मी त्याला बाहेर काढणारच, थांब भाल्या आलोच मी तिकडे. युवराज भाल्याचा फोन ठेवतो आणि सगळ्यांना सांगतो पिहूबाई आत आमच्या खोलीत आराम करताय,
त्यांना जर कोणी डिस्टर्ब केलं तर गाठ आमच्याशी आहे. डॉल्ब्या लक्ष दे रे मी येईपर्यंत. आता डॉल्बी हो दादा असं म्हणतोय. आणि आता मात्र प्रेक्षकांनो सुशीलाबाईंना लगेच चक्कर आली आहे. त्या खाली पडल्या. युवराज गेला त्या उपसरपंचाला धरायला. आता या सुशीलाबाईंना चक्कर बिक्कर आली आहे. चित्र म्हणत असते आई साहेब असं काय करता तुम्ही, का बरं BP वाढून घेताय. कोणाला गरज जरी नसली ना तरी मला आहे बरं तुमची गरज आई साहेब. अहो भाऊजी पाणी आणा ना. बापूसाहेब मनात विचार करत असतात लई मातेर केलं या पोरीनं. आता या सगळ्याची किंमत हिला चुकवावीच लागेल. प्रेक्षकांनो सुशीलाबाईचा ड्रामा तर तुम्हाला माहितीच आहे. त्यांचं डोकं दुखत असतं. चित्रा म्हणते लई डोकं दुखतंय का आई साहेब, दाबू का जोरात थोडं. सुशीलाबाई कांगावा करायला लागतात. गळा दाबा माझा गळा आता. आणि चित्रा खरंच त्यांचा गळा दाबायला लागते. सुशीलाबाई इतक्या चिडतात आणि म्हणतात अरे माझ्या सत्याच्या कुठून पडली ही धोंड माझ्या सत्याच्या गळ्यात, मला कळतच नाही. अगं खरंच गळा दाबते का काय माझा. आता काय मी अंथरूण सोडत नाही. खरंच सुशीलाबाई किती मज्जा येईल नाही या अंथरुणात राहिल्या तर. असो सुशीलाबाई म्हणतात काय त्या पोरीनं दावा मांडून ठेवलाय काही समजना. कोण जांबवंतराव का फांबतराव. झालंय ना त्या पोरीचं लग्न, इथं कशाला आलीये मग ती. अरे कुठून माझ्या भोवती आलीये. माझ्या युवराजला जाळ्यात ओढलंय तिनं. माझं तळतळट लागल तिला. आता ही चित्र म्हणते तुम्ही कशाला जिवारी लावताय. अहो तो जांबवंतराव का कोण आहे ना, आपल्याला काय माहिती खरं आहे का खोटं आहे. सुशीलाबाई म्हणतात अगं तीच नाव घेते ना त्याचं. बापूसाहेब म्हणतात सुशीलाबाई त्रास करून घेऊ नका. धनंजय म्हणतो अहो सासूबाई BP वाढेल तुमचं, तुमची प्रकृती खराब होईल ना. चित्रा म्हणते आईसाहेब तुमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर मी कोणाच्या तोंडाकडे बघायचं. आजकाल कशी परिस्थिती आहे माहिती आहे ना तुम्हाला. अटॅक मटॅक आणि सटॅक होऊन जाताल तुम्ही. सुशीलाबाई म्हणतात ए तू सटॅक इथून आधी निघ इथून, माझं डोकं नको खाऊ. हीच मला पोहोचवणार बहुतेक आधी. अगं जा ना बाई जा, त्या निरीला पाहून ये. बिचारी चित्रा निघून गेली आहे इथून. आता बापूसाहेब म्हणतात अहो सुशीलाबाई कशाला चिंता करताय, आम्ही त्या पोरीचा व्यवस्थित बंदोबस्त करू. सुशीलाबाई म्हणतात कसा करणार आहे तुम्ही बंदोबस्त. युवराज त्या खोलीत पाय पण ठेवू देत नाहीये. बापूसाहेब म्हणतात की हे बघा जावाई बापू, युवराज गेलाय बाहेर, तोपर्यंत आपण आपलं काम करून घेऊ. त्या पिहूला पळवून घेऊ आपण तिथून त्या खोलीतून. धनंजयला नवलच वाटतंय बापूसाहेब एवढी रिस्क का घेताय. आता सुशीलाबाई म्हणतात हाय कोण ही पोरगी, माझा छबी डॉल्ब्या माझं पोरग युवराज सगळीच्या सगळी हिच्या मागे येडी झालेली आहेत. हे बघा साहेब ते काही नाही, तुम्हाला सांगून ठेवते मी त्या पोरीचा बंदोबस्त करायचा म्हणजे करायचा. एक तर त्या घाटवाडीच्या पोरीशी लग्न केल्यामुळे युवराजच्या संसाराची माती झाली आहे आणि ह्या पोरीमुळे पुन्हा आता माती व्हायला आली आहे. ते काही नाही, उद्या सकाळी मी उठायच्या आत मला ती पोरगी दिसली नाही पाहिजे. लगेच बापूसाहेब म्हणतात तथास्तु, तुमच्या मनात आहे ना तेच होईल, तुम्हाला हवं ना अगदी तसंच होईल. सुशीलाबाई मी काय म्हणालात, कोणीही पिहू कळलं तुम्हाला, समद कळलं उद्या सकाळी. उद्या दसरा आहे, उद्या दसऱ्याच्या दिवशी त्या राक्षसिनीचं बिंग फुटणार, सगळ्यांना कळेल. तुम्ही फक्त शांत राहा कारण तुम्हाला थंडपणे एक मृत्यू बघायचा आहे. सुशीलाबाई म्हणतात मला त्या पोरीचा नायनाट झालेला दिसला पाहिजे. प्रेक्षकांनो आता युवराजनं त्या उपसरपंचाच्या हाताखाली जो पोरगा असतो ना तिथे पोहोचलाय आणि आता युवराजने असा लाईट मारलाय त्याच्या तोंडावर. तो ओरडतो युवराजला आणि म्हणतो कोण आहे रे, माजलाय का, माहिती नाही का, होणारा उपसरपंच आहे मी आणि सध्याच्या सरपंचाचा राईट हँड आहे आपण. आता युवराज खाली उतरतो आणि म्हणतो ते तर आम्हाला पण माहित नाहीये रे भूतनीच्या, पण त्यासाठी तुझ्या होणाऱ्या सरपंचाला गावात तर यावंच लागल ना. आता भाल्या म्हणतो ए रताळ्या कुठे तुझा सरपंच, कर्नाटकात जाऊन लपलाय ना तो. तिथे ना ग्रुपच्या ग्रुप असतो, एक टोळीच असते पोरांची बसलेली. आता तो पळायला लागतो, सगळे पळायला लागतात. भाल्या आणि युवराज दोघंही त्यांच्या मागे पळतात आणि युवराजने त्याला धरलंच आहे. त्याच्या मानेवरती पाय ठेवला युवराजने आणि त्याला म्हणतोय सांगतो का खरं, त्या दिवशी वाचलं रे आता नाही वाचणार तू. तो म्हणत असतो सोडा साहेब मला सोडा, मी काही नाही केलंय. युवराज भाल्याला म्हणतो भाल्या याच्या खिशातला मोबाईल काढून घ्या आधी. भाल्या पटकन मोबाईल काढतो आणि म्हणतो काढला दादा. युवराज म्हणतो मागच्या टायमाला तू गेला सुटून, या टायमाला नाही सुटणार. आता सांगतो का नाही सगळं, आमच्या बरोबर ये, नाही तर तुझं आणि त्या उपसरपंचाचं डोकं दगडानं ठेचील, लक्षात ठेव. तुझं पण आणि त्या सरपंचाचं पण. चाल उठ. आणि युवराज त्याला सोबत घेऊन गेलाय प्रेक्षकांनो. आणि इकडे बापूसाहेबांनी त्यांची कामगिरी बजवायला सुरुवात केली आहे. रात्री ते युवराजच्या खोलीत आलेत आणि पिंकीच्या तोंडावरती क्लोरोफॉर्मचा ते म्हणजे बेशुद्ध पडायचं औषध त्यांनी त्या रुमालावर टाकलंय आणि पिंकीला प्रॉपर पद्धतीने त्यांनी बेशुद्ध केलंय. पिंकी झटपट करत असते स्वतःला वाचवण्यासाठी, पण बापूसाहेबांचा जोर मात्र
मात्र डेंजर आहे प्रेक्षकांनो, भयंकर माणूस दाखवलाय प्रेक्षकांनो. बापूसाहेब पक्के राजकारणी शोभतात, म्हणजे खरंच राजकारणी असेही असू शकतात. ही एक काळी बाजू त्यांनी छान मांडली आहे मालिकेमध्ये, त्यात शंकाच नाही. धनंजयने पिंकीला अलगद उचललंय आणि त्यांनी या पिंकीला बहुतेक तरी मला असं वाटतं की त्यांच्याच घराच्या खोलीवर जिथे त्या रूपावर अन्याय झाला होता ना तिथे आणलंय, असे आय गेस. म्हणजे मला नक्की माहित नाहीये. डॉल्बीने बापूसाहेबांना आणि धनंजयला बघितलंय पिंकीला उचलून नेताना. बापूसाहेब आता धनंजयला सांगताय की हिला करकचून बांधा चांगली. धनंजय म्हणतो ठीक आहे बापूसाहेब. आता त्यांनी कपाटातून कुठून तरी दोरी आणली आहे आणि पिंकीला करकचून बांधताय. बापूसाहेब म्हणत असतात धनंजयला सुटली नाही पाहिजे, ती चांगली बांधा, हिचा काही भरोसा नाहीये, हिच्या आयुष्याची दोरी लय बळकट आहे, पळून जायची इथून. धनंजय तिला बांधतो खरी, पण आता बापूसाहेबांना म्हणतो बापूसाहेब तुम्ही एवढी रिस्क का घेताय हिच्यासाठी, ही एक साधी मोलकरी नाही, इतकं का तुम्ही तिला बांधून वगैरे ठेवताय. बापूसाहेब म्हणतात कळल तुम्हाला, समद कळल. आता उद्या सकाळची वाट बघा, तुम्ही आता गपचूप घरी जा आणि कोणाला संशय येणार नाही असं वागा. उद्या सकाळी गावातल्या समजा मंडळींना बोलवा, पंचांना बोलवा आणि काही प्रतिष्ठित मंडळींना बोलवा. हिनं काय काय केलंय ना ते मी समजा आता लोकांपर्यंत मांडणार आहे. धनंजय म्हणतो तुम्ही. बापूसाहेब म्हणतात मी हिच्यावरच पहारा देऊन ठेवणार आहे रात्रभर, ही जर इथून निसटली तर महागात पडेल आपल्याला. आता मला पुरेपूर काळजी घ्यायची आहे, मी आता रिस्क घेऊ शकत नाही. धनंजय म्हणतो असतो बापूसाहेब तुम्ही एकटे का थांबताय, मी थांबतो ना तुमच्यासोबत. बापूसाहेब म्हणतात निघा म्हटलं ना तुम्हाला, आणि येताना माझे कपडे पण घेऊन या, मला आता हिला इथून पळू द्यायचं नाहीये. आता धनंजय निघून गेलाय आणि बापूसाहेब पिंकीच्या समोरच बसलेत खुर्ची घेऊन. आता ते पिंकीशी बरीच बडबड करतात, पण ते आज ऐकवलेलं नाहीये, ते उद्या दाखवतील. इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पुढे आपण बघतोय प्रेक्षकांनो, बापूसाहेबांनी सगळ्या गावाला बोलवलंय आणि पिंकीला रिव्हील केलंय की हीच आहे तुमची सरपंच पिंकी, जिने तुमच्या पोराबाळांचं नुकसान केलं, तुमच्या शिव्याशाप खाणारी आणि तुमच्या आयुष्याचं नुकसान करून टाकणारी हीच आहे ती पिंकी युवराज धोंडे पाटील. आणि प्रेक्षकांनो पिंकी घाबरली आहे, पण आता युवराज तिथे नक्की पोहोचणार. प्रेक्षकांनो बघायला आवडेल ना हा थरार, तर मग आजचा रिव्ह्यू आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि ज्यांनी कोणी अजून चॅनलला नसेल सबस्क्राईब केले त्यांनी प्लीज चॅनलला आज दसऱ्याच्या मुहूर्तावर सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.